तर तुम्ही म्हणताल की मी असे कामच दाखवतोय, तर विषय पुढेच कळेल. तर सकाळी 8:30 वाजता उठून फादरला आपण सोडायला आलेलो आणि आपल्याला इथं रेल्वे पण बघायला भेटलेली. म्हणलं रेल्वेचा पण यूज झालाय बघून म्हणलं आता चला आपल्याला जायचं सातारला. तर सातारला पण काय घेतली कारण की भावाचं पण काम होतं. आता हे व्ह्यू पण बघून जावे कसं झाला एकदम ब्रँडमध्ये. आता ब्रँडमध्ये यूज झाला म्हणून म्हटलं तुम्हाला जरा दाखवूया. आता तवर पोहोचलो की आम्ही महिंद्रा कंपनीपाशी. भावाचं पण काम होतं हीच, की म्हणलं आता मग इथनं तो गेला की म्हणलं आता इथून थांबून चुकीचं आहे. तिथं काय थांबू देत नाही ती म्हणून आपण आलो आपल्या स्टॉपपाशी. आता ह्यो तुम्हाला स्टॉप माहितीच असेल. 2-4 मिनिटं थांबून कसं तर वेळ काढून भावाचा फोन पण आला. आपल्याला भावाचा फोन आला की आपण लगेच आलो की त्याला घ्यायला. मग इथनं आपण चाललो की झेडपीपाशी. आता झेडपीपाशी इथे उजव्या साईडला विषय होता की छत्रपती प्रदर्शन होतं आणि इथं आत तर टॉपचाच विषय होता. आत आल्यावर आपल्याला दिसलं की स्कूट्या, ट्रॅक्टर कुठल्या दारात होतं ते पण आपल्याला माहित नव्हतं. आपण त्यांना विचारलं पण नव्हतं. इथं रक्तदान शिबिर पण चाललेलं आणि इथं आपल्याला भेटत होते दार योग्य दरात गिरण्या-बिरण्या. तेवढ्यात आपला गावातला भाव पण दिसला. त्याला हाय हॅलो करून लांबनच म्हणलं चला. आता इथं पण ह्यो मोठा दुधी भोपळा होता. म्हणलं केवढा विषय मोठा आहे दुधी भोपळ्याचा. आपल्या डोक्यात चाललेलं की जगातील बुटकी मस कवा दिसायची आपल्याला. तोवर आपल्याला दिसली की बुटकी मस. आता हिचा विषय असा होता की हिला जगात बुटकी मस होण्याचा अवॉर्ड पण भेटलेला. आता तुम्ही कुठं पण सर्च करा सोशल मीडिया, YouTube, Facebook, Instagram तुम्हाला हीच मस दिसेल. ही एक मस फेमस झाली. आता ह्या म्हशीचं नाव राधा होतं. आम्ही दिवसा चालवलं त्यामुळे जरा पब्लिक नव्हतं. नाईट चालू असतं तर हिचे फॅन्स लोक लय भेटले असती. म्हणलं आता चला बाहेर जाऊन बघूया की इथं विषय कसा होतोय. आता म्हणलं राधाला बाय बाय करून आम्ही आलो की बाहेर. आता इथं एक पाळणं बिळणं होतं तर ते काय चालू नव्हतं. आता ते कधी चालू होईल आपल्याला पण माहित नव्हतं. म्हणलं चला आता आपण जायची आहे म्हणजे आता आपण लास्टचा ब्लॉग बनवून बाय बाय करूया. तर तुम्ही पण जाता तर आपल्या पेजला फॉलो करून नक्की जावा.